अधिकारी कार्यकर्ता वगैरे काही नाही. सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की सुरुवात आपल्या या चळवळीला झाली कशी हे महत्त्वाचं आहे आणि कशी झाली. पहिल्या ऑर्डरी तुम्हाला जूनमध्ये मिळाल्या 2020 आणि ऑगस्ट एंडपर्यंत माझ्या असं लक्षात आलं, 14 तारखेपर्यंत माझ्या असं लक्षात आलं की आता या लोकांना सप्टेंबरमध्ये काढणार आहे, सप्टेंबर 2020ला काढणार आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि तोपर्यंत WHO अनेक प्रकारच्या बाबी, त्यांचे अनेक प्रकारचे त्यांच्या तज्ज्ञांचे जे काही मतं होते, मी असं करून बघू का तुमच्याकडे, तुम्ही म्हणलं की सगळ्यांनी व्यक्त केलं. असं जर बसलो सगळेजण तर मला बरं पडेल. म्हणजे तुम्हाला असं वाटून की असं बोलायला लागला आणि मला आमच्याकडे लक्षच दिलं गेले सर, असं होऊ नये ना. तर ह्या पद्धतीनं तज्ज्ञांनी ज्यावेळेस मतं व्यक्त केली वेगवेगळी, त्यावेळेस लक्षात आलं की बाबा आपल्याला याच्या बाबतीमध्ये कुठेतरी आवाज उठवला पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे. आणि तोपर्यंत तरी कोणाच्याही मनात, ध्यानात किंवा स्वप्नातही नव्हतं की असं काही काही वगैरे काही असं असू शकतं, परमनंट होऊ शकतं. आपल्या 3-3 महिन्याच्या ऑर्डर आहेत आणि परमनंट होऊ शकतं, अशी कोणतीही कोणालाही मला वाटतं स्वप्नसुद्धा पडलेलं नसावं असं मला तरी वाटतं निश्चितपणे. आणि म्हणून आपण सुरुवात केली की फक्त पहिल्यांदा मी माझ्या स्वतःच्या नावानं सुरुवात केली होती सप्टेंबरमध्ये, 22 ऑगस्टला पहिलं निवेदन दिलं होतं. 22 ऑगस्ट 2020ला आपण पहिलं निवेदन दिलं आणि तिथून पुढं केली होती. त्यावेळी कुठला आमदार, खासदार, मंत्री त्यांच्या लक्षात आलं नाही की बाबा ही महामारी आहे आणि महामारीमध्ये आपण गोरगरिबांच्या करतोय. त्या लेकरांच्या कामाचं, त्यांचे जीव धोक्यात घालून त्या लोकांना तुमच्या खाईत त्यांना लुटून त्यांच्याकडून आपण काम करून घेतोय असं कोणत्याही शहाण्याला वाटलं नाही. देव जाणू मागचं काय आपल्याला देवानं आपण त्यात गेलो, बोललो, चर्चा झाली, स्वतःच आमदारांशी बोललो, एखाद दुसऱ्या मंत्री सापडला त्यांच्याशी बोललो, काही विधितज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा केली, लॉयर्सची चर्चा केली, काही आपण लेबर लॉ तपासून बघितले की बाबा असं काही होऊ शकतं का, मागच्या कालखंडामध्ये कधी झालंय का. आणि अशी काही स्पेशल केस शासनानं करून या लोकांना परमनंट केलंय का, मागचं आपण काही दप्तर तपासलं आणि त्याच्यामधून आपल्या लक्षात आलं की मागं अशा घडामोडी घडलेल्या आहेत. मागं प्लेग आलेला होता, हिवताप होतं. आता हिवताप कार्यालय आहे आपल्या जिल्हा विभागाला, जिल्हा आरोग्य विभागामध्ये. मलेरियाची साथ आली होती, फवारणीमध्ये लोक घेतले होते, फवारण्या केल्या त्यांना परमनंट केले, त्याला MPW घेतले वगैरे वगैरे जे काही असेल ते. DPEP नावाचा प्रकल्प चालू केला, त्याचं सर्व शिक्षा अभियानामध्ये त्याचं रूपांतर केलं, मग त्या लोकांना पुन्हा परमनंट करून घेतलं. आता इथे जिल्हा परिषदला बरेच लोक आहेत. अशा काही घडामोडींचा आपण अभ्यास केला आणि त्याच्यावर लढाईची सुरुवात केली आपण. मग लढत असताना असे 4-2 महिने गेले. मग आता ही लढाई यांच्या तर कुणाच्या हातात नाही. त्यांना कुणाला भांडायला गेलं की ते म्हणायचे बाबा वरून आले, आम्ही काय करायचं. त्याच्यावर गेलं की त्यांना म्हणायचं त्याच्यावरून आले, त्याच्यावर गेलं की त्यांना म्हणायचं पुन्हा आमच्यावरून आले. आता ही वर 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 करता करता
आपला ठेपा बसला कुठं मंत्रालयात. बाबा हे सगळं सरकारच्या हातात आहे. ही कुणाच्या कलेक्टरच्या हातात नाही, कुठल्या आमदाराच्या हातात नाही, खासदाराच्या हातात नाही. जे सरकार आहे त्या सरकारच्या हातात आहे आपल्याला आपल्या लोकांना न्याय द्यायचा. आणि म्हणून आपण 4 जानेवारी 2021ला पहिलं आंदोलन आपण आझाद मैदानावर घेतलं. आणि मग तिथं आपण चर्चा केली, बोललो, निवेदनं दिली. तिथं पहिली राज्यव्यापी दिल्ली तिथं बनली. आणि मग आपण सगळ्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरून आलो, सगळ्या लोकांना एकत्र केलं. आज एखाद्या आमदाराची सुद्धा गोष्ट मंत्रालयात निगलेक्ट केली जाते. महामारी विरोधात संघर्ष समितीच्या शब्दाला किंमत आहे. त्याला 1 महिना पुढं लेट झाला त्याच गोष्टी घडायला. तर इथून पुढच्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या खूपच घडवायच्यात आपल्याला. आपण न्याय मागतोय शासनाला आणि तो न्याय आपला हक्क आहे, त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आपण ज्या पद्धतीनं आपण सेवा देतोय ही त्यांची नैतिक जबाबदारी. उद्याची आत्तापर्यंतची केलेली आंदोलनं सगळी तुम्हाला माहीत आहे. 4 जानेवारीचं झालं, 26 जानेवारीचं झालं, त्याच्यानंतर पुढे अनेक आंदोलनं झाली. माझ्याही लक्षात नाही तर काय काय केलं, कुठं केलं आहे. परभणीमध्ये झालं, पुण्यामध्ये झालं, यवतमाळला झालं, जामनेरला झालं, जळगावला झालं, चंद्रपूरला झालं, कोल्हापुरात झालं, सांगलीमध्ये झालं. आज सांगलीमध्ये खूप मोठी मिटिंग आहे, पण माझी इच्छा होती की मी इथं राहावं. आणि आजपासून पुण्यामध्ये लोक सुद्धा खूप ॲक्टिव्ह झाले. मागचा 1 महिना थोडंसं गडबडीत गेला. तर आता मला एक महाराष्ट्र सरकारला एक अतिशय महत्त्वाचा इशारा द्यायचा आहे, दिला आहे आपण निवेदनाच्या माध्यमातून. तो म्हणजे 25 आणि 26 तारखेला. तर 25 आणि 26 तारखेचं नेमकं काय आहे नीट समजून घ्या तुम्ही. आपण जे देतोय निवेदनं ते आधी वाचत चला. आपण निवेदनामध्ये काय लिहितोय ते वाचत चला. त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या मनातल्या त्या भावना त्याच्यामध्ये आपण नमूद केल्यात की नाहीत केल्यात. आपण जनतेच्यासाठी कष्ट करतोय, तिथं 400, 500, 200 रुपये हजेरीवरती आपण काम करतोय. पण जेव्हा आपल्या स्वतःच्या लढाईची, आपल्या स्वतःच्या हक्काची, आपण स्वतःची जी काही वाटा आहे मागण्याची वेळ येते, त्यावेळेला आपल्यावरती अन्याय कसा होतो या सगळ्या बाबी त्या निवेदनामध्ये आपण नमूद केल्यात का नाही हे थोडंसं बघत चला. म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास होईल चांगला. कारण आपण नेमकं आजपर्यंत केलंय काय आणि पुढे काय करणार आहेत याची सुद्धा जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतरच तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल की हे होऊ शकतंय का नाही. मागच्या 15 महिन्यांचा जर आपण आढावा घेतला तर 15 महिन्यापूर्वी कोणालाही माहीत नव्हतं की देशभरामध्ये कोविड योद्ध्यांना परमनंट करण्याच्या विषयीची चर्चा सुरू होईल. आज मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच नाही तर देशाच्या प्रधानमंत्र्याला सुद्धा वाटतं की कमीत कमी 100 दिवस तरी या लोकांनी काम केलंय. ज्या लोकांनी 100 दिवस काम केलंय त्या लोकांना या सेवेमध्ये कायम करण्यात यावं असं प्रधानमंत्र्यांना सुद्धा वाटतंय. ही आपली खूप मोठा आपला विजय आहे. त्यांनी तशी भावना व्यक्त करणं हा आपला खूप मोठा विजय आहे. ही खूप मोठी बाब आहे.
कारण आपला आवाज तिथपर्यंत पोहोचलाय, याच्यावरून या गोष्टी सिद्ध होतात. दुसरी बाब म्हणजे बीडला काही गोष्टी घडल्यानंतर आपण त्याचा निषेध केलाच आहे. आपल्या लोकांच्यावरती लाठी हल्ला केला पोलीस. बघा किती गंमत आहे, ज्या वेळेला समाजाला गरज होती त्यावेळेला आपल्याला आणि पोलिसाला दोघाला कामाला लावलं. आज गरज संपली की पोलिसाला आपल्या अंगावर लावलं. पहिलं दोघाला कामाला लावलं, काम संपलं, दोघाला एकमेकाच्या अंगावर लावलं. याला म्हणतात राजकारण. आपण राजकारणी माणसं नाही आहे, आपण आहोत समाजकारणी. समाजाचं हित कशात आहे हे बघायचं काम आपलं. आणि म्हणून आपण घेतलेला वसा आहे की बाबा लोकांच्या आरोग्याचं रक्षण करायचं आहे. आणि ही गरज आहे, आपली गरज आहे महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला, महाराष्ट्रातल्या जनतेला, की आपण सगळेजण कामावर राहिले तर या लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे, या लोकांच्या आरोग्याचं जतन होणार आहे आणि हे लोक निर्धास्तपणे चांगल्या रीतीने जगू शकणार आहेत. आणि जर आपण सेवेमध्ये नाही राहिलो तर निश्चितपणे, मागं मी आझाद मैदानावरून हेच सांगितलं होतं की तेव्हा सांगितलं होतं, 4 जानेवारीला सांगितलं होतं की अजून 2 महिन्यानंतर जो काळ येईल तो अतिशय भयंकर असेल आणि याची महाराष्ट्राला किंमत चुकवावी लागेल. कारण महाराष्ट्र सरकारनं केलेल्या चुकांचा मुआवजा हा जनतेला द्यावा लागेल. हे जनतेच्या लक्षात आलेलं नाही अजून, आणि तीच चूक महाराष्ट्र सरकार पुन्हा आता करते. आज जे कोविड केअर सेंटर आपले बंद केलेत, आपल्या लोकांना बाजूला काढलंय, आपल्या लोकांना कामावरून काढून टाकलंय किंवा काढायला लागले, याचा दुष्परिणाम येणाऱ्या 15 दिवसानं चालू होणार आहे. फक्त 15 दिवसानं. मी भविष्य सांगणार नाही आहे. हे आरोग्य विभागाच्या, जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती आहे. मी स्वतः त्याच्यातला तज्ज्ञ नाही आहे, पण त्यांनी दिलेल्या माहितीवरून जर अभ्यास केला तर अजून, आज तारीख किती आहे? 22. आज लिहून घ्या, 22 जून आहे. 15 दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा तीच स्थिती निर्माण होणार आहे. आणि ती स्थिती निर्माण झाली तर त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकारच राहणार आहे. कारण त्यांनी केलेल्या ह्या चुका या जनतेच्या पथ्यावर पडणार आहेत, जनतेचं आरोग्य धोक्यात येणार आहे. आणि जनतेचं आरोग्य धोक्यात आल्यानंतर मग जनतेला अधिकार आहे सरकारला ह्याचा जाब विचारायचा. म्हणून आपण 25 आणि 26 तारखेची जी जाणीव जागृती चळवळ या टायटल खाली आपण जी चळवळ राबवणार आहेत ती अशीच असणार आहे. आपण प्रत्येक रुग्णालयाच्या ठिकाणी, जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक छोटंसं पेंडॉल मारून बॅनर लावून बसायचं. तिथं रुग्ण येणार आहेत, रुग्णाचे नातेवाईक येणार आहेत, पत्रकार येणार आहेत, लोकप्रतिनिधी येणार आहेत, पुढारी येणार आहेत, अन्य अधिकारी येणार आहेत, प्राधिकारी येणार आहेत, कोणी येणार आहेत त्यांनी येऊ द्या. त्या लोकांना आपल्याला फक्त सांगायचं, बाबा आमचं काय चुकतंय, आम्ही 400-500 रुपये मानधनावरती तुमची सेवा करायला लागलो, सरकारनं आम्हाला काढून टाकलं, 15 दिवसानं तुमचं बदाड होणार आहे, आता काय करायचं. ह्याची जाणीव जनतेला पाहिजे, ह्या सगळ्या लोकांना पाहिजे की या लोकांनी 400-500-600 रुपयावरती आमची सेवा केली आणि अशा मृत्यूच्या खाईत जाऊन सेवा केली आहे, ही कुणाला जाणीव पाहिजे. जनतेला सुद्धा कळालं पाहिजे. जनतेच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक गोड असा गैरसमज आहे. जनतेला वाटतंय तुम्हाला 50,000, 60,000, 70,000 अशा पगारी आहेत आणि तेवढ्या पगारी घेऊन ही लोक आमची कामं करत नाहीत असं कुणाला, पब्लिकला वाटतंय.
पब्लिकच्या मनातून हा गैरसमज आपण काढला पाहिजे आणि पब्लिकला कळालं पाहिजे की ही लोक 500-700 रुपये रोजगारावर आमच्यासाठी राबायला लागले. ज्या दिवशी पब्लिकला, त्या मीडियाला सगळ्यांना कळल, त्या दिवशी तुमच्या बाजूनं अजून आवाज बुलंद होईल आणि सरकारवर लोक रोष व्यक्त करतील. ही बाब लोकांच्या निदर्शनास आणून देणं फार गरजेचं आहे आणि ही जागृती आणणं गरजेचं आहे. त्यांना हे सुद्धा कळालं पाहिजे, मॅडम राहू द्या, त्यांना हे सुद्धा कळालं पाहिजे की या सगळ्या लोकांच्या शिवाय आपलं आरोग्य ठीक राहणार नाही. या लोकांची आपल्याला गरज आहे. हे लोक जर आपल्या आरोग्य यंत्रणेमध्ये राहिले तर आरोग्य यंत्रणा सक्षम राहणार आहे आणि आपल्या जीवाचं रक्षण होणार आहे. ही गोष्ट तमाम पत्रकार, प्रसार माध्यमं, मीडिया जे कोणी असतील त्या सगळ्या लोकांना माहीत झालीच पाहिजे आणि ते सांगण्याचं काम आपल्याला 25 आणि 26 तारखेला करायचं आहे. त्यालाच आपण नाव दिलं आहे जाणीव जागृती चळवळ. त्यांना जाणीव पण करून द्यायची, त्यांच्यात जागृती पण आणायची आणि ही चळवळ जर आपण राबवली तर निश्चितपणे सरकारवरती दबाव येणार आहे. हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक आरोग्य विभागाच्या आरोग्य केंद्रामध्ये हे व्हायलाच पाहिजे आणि हे झाल्यावर जो प्रभाव पडेल, तुमच्या लक्षात आला असेल मागच्या 15 महिन्यातला प्रवास. आज आमदारांना वाटतंय, आमदार म्हणतात मी बोलतो ना आता सभागृहात, मी बोलतो ना आता त्या पक्षाचा त्या आता शर्यत लागणार आहे सगळ्यांची. चढाओढीनं बोलायला लागतं. पहिलं कुणी नव्हतं. पहिलं फक्त एकच आवाज होता, महामारी योद्धा संघर्ष समिती. दुसरा कोणीही आवाज काढत नव्हता. आता फलाना आमदार येईल, दिसताना आमदार येईल, अमुक पक्ष येईल, तमुक पक्ष येईल, सगळी येतील बोलायला तुमच्या बाजूला. लक्षात घ्या, राजकीय संघटना असेल, पक्ष असेल, यांच्या दावणीला आपल्याला जायचं नाही. त्यांच्या दावणीला आम्ही गेलो, आपलं काम बारगळलं म्हणून समजायचं. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही, आम्ही कुठल्या राजकारणातले नाही, आम्ही फक्त कर्मचारी आहोत. आम्ही जनतेची प्रामाणिक सेवा केली आणि आम्हाला न्याय तुम्ही द्या. अतिशय दुर्मिळातला दुर्मिळ हा प्रसंग आहे. अशा पद्धतीची मागाशी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आपण बोलताना तेच बोललो की अशी दुर्मिळ स्थिती मागच्या 100 वर्षात आलेली नाही. ती काय रोगराई रोजच येत नाही. काही लोक म्हणायचे की मागं 10 वर्षापासून 15 वर्षापासून आम्ही काम करतो तर आम्ही परमनंट झाली नाही तर ही कशी डोळे होतो काय खरं. अशा सुद्धा काही लोकांनी बडाया मारल्या. पण त्या बिचाऱ्यांना हे कळत नव्हतं की 15 वर्षामध्ये ही परिस्थिती नव्हती. आजची जी परिस्थिती आहे ती कोविडची परिस्थिती आहे. त्यावेळेस 15 वर्षामध्ये तुम्ही जी सेवा केली त्याच्यापेक्षा कितीतरी क्रिटिकल सेवा हे या 15 महिन्यामध्ये तुम्हाला करावी लागली आणि या 15 महिन्यात केलेली सेवा मागच्या 15 वर्षाला सुद्धा मागे टाकते. ही परीक्षा नव्हे, तत्व परीक्षा तुम्ही दिली आणि याच्यापेक्षा मोठी परीक्षा दुसरी असू शकत नाही. स्वतःचे जीव धोक्यात घालणं. माझ्या घरामध्ये 2 मृत्यू झाले. 2 मागच्या वर्षीतून ते गेले. यावेळेस आता 30 तारखेला 1 महिना होईल. 30 तारखेला भाऊ गेला. मी बघितले मृत्यू काय असतो, जवळून बघितलं. मडके साहेब माझ्यासोबत काय होते, अजित माझ्यासोबत होते. मी सोचलंही आणि माझ्या काही गणित पण लक्षात आली आहेत. पण मी त्या विषयावर बोलणं योग्य ठरणार नाही. आता झाल्यावरती बोला नक्कीच. आणि कसं आहे की या सगळ्या बाबी काही दुःखद वाटतात, पण मी असं समजतो की मी एक जबाबदार पर्सन आहे
कोणी काय समजायचं ते समजू द्या. मी जर एकटा नाही चाललो तर माझ्यावर अपेक्षा ठेवून असलेले मागचे हजारो कर्मचारी नक्कीच त्यांचं काहीतरी होणार आहे वाटोळं. कारण राजकीय लोक हे राजकीय महत्वाकांक्षेपायी तुमच्यापाशी आलेले असतात. समाजकारणी लोक हे सामाजिक दृष्टिकोनातून आलेले असतात आणि म्हणून राजकारणाशी निगडीत असलेल्या लोकांचं आज आहे उद्या नाही. पण समाजकारणाशी निगडीत असणारी लोक जे असतात ते प्रामाणिक कर्तव्य पार पाडत असतात आणि त्याच गोष्टींमुळं वेगवेगळे जे आजचे परिपत्रक असतील, GR असतील, जे शासनाला निर्णय घ्यायला भाग पाडणं असेल, अशा गोष्टी घडत असतात. म्हणून मी माझी एक नैतिक जबाबदारी समजतो की मी जन्म घेतला आहे तर काहीतरी चांगलं करण्यासाठी. मागच्या जेवढ्या चळवळी मी केल्या, जेवढी आंदोलनं केली ती समाजहिताची होती. कशा पद्धतीनं पार पाडली ते तुम्हाला ते बघायला मिळतं, ते याच्यावर यूट्यूबवर वगैरे बघू शकता. मग हे आता आपल्याला हे आंदोलन पार पाडायचं आहे, याला यशस्वी करायचं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या 4 ते 6 महिन्यामध्ये आपलं स्वप्न साकार होईल आणि आपल्या सगळ्याला जे अभिप्रेत असणारी आपली रोजीरोटी आहे ती कायमस्वरूपी सरकारला द्यावीच लागेल. त्यांना आपण द्यायला तशा पद्धतीनं भाग पाडू एवढी मला नक्कीच माझा आत्मविश्वास आहे, आशा नाही आहे मला. आणि आजपर्यंत तुम्ही अशा पद्धतीनं चाललाव, ज्या गतीनं चाललाव, मी कासव गतीनं म्हणणार नाही, पण आता सश्याच्या गतीनं चला. थोडंसं थांबा, लोकांना झोपलेत त्यांना जागा करा. आणि काही लोकांच्या मनामध्ये असतं ते जाऊ त्या जगाबरोबर जी होईल ते होईल, ते आहे ना. मग बोलतं एक करू का, मला तर मिळणारच आहे, पण तुझं काय करायचं आम्हाला कळतंय, तुला हे आपण बघू ना. तर त्याच्याकरता आपण सगळेजण जे झोपलेले त्यांना पण जागे करा, त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या, कोणाचंही नुकसान होऊ नये अशा पद्धतीनं आपल्याला लढायचं आहे. आणि जेवढे कर्मचारी आहेत, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ते 100 दिवसाचं, त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये शंका आहे की 90 दिवसच आम्ही काम केलं, 3-3 महिन्याच्या ऑर्डर दिल्या, मग आपण 100 दिवस कसे भरणार. आता वयाची कुणीतरी शंका व्यक्त केली. आता आम्ही यशबार झालो, मग आमचं कसं, तसंही नाही. जी तांत्रिक खंड दिलेला असतो तो शिथिल केला जातो. 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 10 दिवसाचा सलग सेवा धरली जाते. दुसरी बाब, जेवढे दिवस तुम्ही सेवा केली, समजा 15 महिन्याची तुमची सेवा झाली, 15 महिन्याच्या आधी तुमचं काय वय होतं, पहिली जॉईनिंग लेटर मिळताना तुमचं काय वय होतं ते ग्राह्य धरलं जात असतं. त्याच्यामुळे एज बारचा पण तुमच्या मनातली शंका काढून टाका. तुम्ही एज बार होणारच नाही, लक्षात घ्या. तुमची पहिली ऑर्डर ज्या दिवशी निघाली त्या दिवशी तुम्ही एजमध्ये होता, याला ग्राह्य धरलं जातं. हा कायदा. त्याच्यामुळं ते एक टेन्शन काढून टाका आणि दुसरं खंडाचं काढून टाका. सलग सेवा धरता येतील. हे कायदेशीर बाबी तपासलेले आहेत आणि त्याच्या विमंचनेत जाऊ नका, ती माझ्यावर सोडा. आपसामध्ये समन्वय ठेवा. कसं आहे की कोण कोणत्या पदावर आहे, कोण कुठल्या पदावर आहे, याच्यापेक्षा आपण सगळे एक आहोत. यांच्या सहाय्यानं त्यांचं, त्यांच्या सहाय्यानं त्यांचं, त्यांच्या सहाय्यानं त्यांचं काम झालं पाहिजे. तुम्ही इथं आहेत पण तुमचा आवाज तिथं जातोय. संतोष भांडे हा तुमच्यापाशी आला, इथं आला, माझा जिल्हा म्हणून आला. आणि तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की उस्मानाबाद जिल्ह्यातून निघालेला निखारा आज महाराष्ट्रभर अगदी तुफान
वादळ उठवतो. म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे, लोकांना संघटित करण्याचं कौशल्य आहे. तर हे सगळं तुमच्यात सुद्धा आहे, तुम्ही केलं पाहिजे. मला माहीत नव्हतं की मी एकटा चालेन आणि माझ्या मागे एवढ्या मोठा लवाजमा तयार होईल. मी आपला चालत गेलो होतो. मला वाटलं मी चांगलं काम करतो, मला करायचं आहे. ज्यांना योग्य वाटेल ते लोक येतील, ज्यांना नाही योग्य वाटेल ते बसतील. पण ही आवश्यकता आहे, गरज आहे लोकांची, आणि ज्या गरजेच्या गोष्टी आहेत लोकांच्या, त्याच्यासाठी आवाज बुलंद करणं हे संवैधानिक आहे, आपला अधिकार आहे. आणि त्याच्यासाठी आपण आवाज बुलंद केला आणि आज महाराष्ट्रभर त्याच्यासाठी चर्चा व्हायला लागली आहे. मीडियातून चर्चा होती आहे, पुढारी लोक चर्चा करायला लागलेत, मंत्री महोदयांनी चर्चा केली, मला कुणीतरी सांगितलं एक्सेट्रा. नंतर व्हिडिओ पण आले की बाबा आम्ही तुमच्या भूमिकेशी सहमत आहोत. पण अधिकृत चर्चेला कधी बसणार? आम्ही करू नाही, कधी करणार? आता करा ना, टाईम आला ना. आणि डोक्यातून हेही काढून टाका की अजून 4-6 महिन्यानंतर काय असेल. तर 4-6 महिन्यानंतर निश्चित तुमची स्वप्न साकार झालेली असतील. अशा पद्धतीनं आपण सरकारला प्रभावीपणाने लढायचं, सरकारला त्याच्यासाठी आपण तयार करायचं. फक्त तुम्ही सगळेजण माझी ताकद आहेत एवढं विसरू नका. मी बोलतोय तिथं, पण तुम्ही माझी ताकद आहे. आणि तुम्ही जर माझ्या पाठीशी असलात, जास्तीत जास्त संख्येनं एकत्र आलात, तर मी नक्कीच तिथं आज तरी तिथं उभारल्यानंतर कोण आहे बाबा ते संतोष मांडे, तिथं पण जातो, काहीही करतो, किती धिंगाणा घालतो. आधी त्याचं बघा, हा विषय आता तिथं चर्चा होती. आता म्हणजेच आपण यशाकडे निघालो. तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्या, संतोष भांडे म्हणजे कोविड योद्ध्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूप आहे की त्याला एकट्याला बघितलं जात नाही. तो म्हणजे स्वतःचा आवाज नाहीये, तो तुमचा आवाज आहे आणि तुमची भूमिका तिथं मांडतोय. म्हणून त्याच्या बोलण्याला किंमत आहे, त्याच्या बोलण्याला वेटेज आहे. आणि जर तुमचा आवाज मी तिथं मांडत नसेल तर मग माझ्या बोलण्याला काही किंमत आहे का? नाही. म्हणून तुमच्यासाठी मी बोलतोय, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि अतिशय उत्साहानं झालं पाहिजे. तुम्ही स्वतः विचार करा, 15 महिन्यापूर्वीचा आणि आजचा. आज सरकार तुमच्याविषयी बोलायला लागले, 15 महिन्यापूर्वी हेच लोक बोलत नव्हते. लक्षात घ्या. आता जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन देताना जे बोलले ते जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे आलेल्या आदेशाप्रमाणे बोलले. जिल्हाधिकारी साहेबांना आयुक्त आदेश देतात, आयुक्तांना सचिव आदेश देतात, सचिवांना मंत्रिमंडळ आदेश देतं आणि मंत्रिमंडळाला सुद्धा बजेट केंद्राकडून येतं. त्यांचे एवढे टप्पे असतात. बघा, WHO दिलेल्या सल्ल्याप्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे केंद्र सरकार बजेट तयार करते. केंद्र सरकारचं बजेट आणि राज्य सरकारचं बजेट हे दोन्ही मिळून मंत्रालयामध्ये तयार करतात. एवढं आमच्याकडे आहे. आता ह्या रोगाशी लढा देण्यासाठी आमच्याकडे एवढा पैसा आहे. मग त्या पैशात कसं आटपायचं? मग तो पैसा आहे तर त्या मंत्रिमंडळामध्ये एक समिती असते. ती समिती पुन्हा सचिवांना आदेश देते. ते सचिव मग त्यांच्या अधीनस्थ असलेले जे काही अधिकारी आहेत, कमिशनर असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, जशा NHM आहे, NRHM आहे, NUHM आहे वगैरे वगैरे, ह्यांचे संचालक आहेत आणि त्यांच्या खालोखाल असणारे अधिकारी, मग तुमचे जिल्हा शल्य चिकित्सक, PHO किंवा तालुका वैद्यकीय अधिकारी हे कार्य करत असतात. हे इतकं सगळं जे घोळ आहे, या सगळ्या घोळाच्या आपण बुडाला धरायचं
आणि बुडाला धरून त्याला थोडंसं जरी हलवलं तरी हे सगळं हलतं. फाटे शेंडे धरायचेच नाही. म्हणून आपण जे करतोय ते सगळं गुढ धरून करतो. पहिल्यापासूनच आपण कायदा अभ्यासलाय, आपण याच्यापूर्वीचे GR अभ्यासलेत, आपण ज्या ज्या शक्यता आहेत, सरकारनं याच्यापूर्वी कसे कसे निर्णय घेतलेत आणि असे निर्णय घेण्याचा शासनाला अधिकार आहे. जरी कॉन्ट्रॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांना कायम करण्याच्या संदर्भामध्ये कायदेशीर तरतूद नसली तरी आपण, तुम्हाला माहीतच असेल की आपण खंडपीठामध्ये एक आपला अर्ज प्रलंबित आहे, एक खटला, महाराष्ट्रातला सर्वात पहिला खटला मी दिलेला आहे कोविड योद्ध्यांच्या बाजूचा. तो प्रलंबित आहे. ती एक टांगती तलवार आहे, ती कधी पडेल सांगता येत नाही, आणि तो प्रलंबित ठेवला. न्यायाधीशाचा अधिकार आहे तो, ते त्यांनी करतील, त्यांना काय वाटतं ते त्यांचं म्हणणं, आणि ते प्रलंबित आहे. पण न्यायाधीशांनी सरकारला विचारलंय, माननीय उच्च न्यायालयाने सरकारला विचारलंय की तुम्ही ह्याच्यात तरतूद काय करता. मग त्याच्यावरून सरकार धावपळ करते आणि त्यांना रोजची रोज अपडेट देते. म्हणजे सरकारवर न्यायपालिकेचं पण नियंत्रण आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि आपण जनतेच्या दरबारामध्ये त्यांना रस्त्यावर पण आपण लढा लढतोय, शासकीय यंत्रणेमार्फत पण लढतोय, न्यायपालिकेत पण लढतोय, आणि एवढ्या सगळ्या बाबीतून आपण सरकारला कोंडीत पकडून आमचं काम करा बाबा, आम्ही तुमच्यासाठी सेवा दिली, आम्ही लोकांचे जीव वाचवले, आम्ही असे सर्वसाधारण कामं नाही आहेत केलेली. मागच्या 15 वर्षामध्ये जे घडलं ते आता नाही. 1.5 वर्षामध्ये कुणी बघा 400 रुपये रोजगार देऊन कुणी कोविड पेशंटला हात लावतो का? माझा अनुभव सांगतो. माझे नातेवाईक एवढे मोठे होते, दत्ता आहे का इथं? नाही का? अजित, दत्ता, माझ्याच सख्या भावाला उचलण्यासाठी 2 जण वार्ड बॉय होते. पावणे रावळे हात बांधून मागे थांबले होते. आता ती माझ्या रस्त्यात आहे, मला पुढे जाता येत नाही. तुम्ही बघायला होतात समक्ष. शेवटी मला मधून हात घालावा लागला. मी तुमच्यातला आहे म्हणून, माझा भाऊ होता ते, मला मधून हात घालून त्याला धरावं लागलं, आणि दोघांनी दोन्हीकडून धरून मग त्या ऑक्सिजन बेडवरून स्ट्रेचरवर, तिथून पुन्हा त्या ICU मध्ये अशा पद्धतीने घेतलं. नातेवाईक लांब गेले. मला झालं तर सख्खे जवळचे नातेवाईक पळून जाते तो. आणि मग असं असताना जर आपण 400 रुपये रोजगारावर अशा पद्धतीची रिस्क घेऊन सेवा देत असू, तर सरकारला त्यांची नैतिक जबाबदारी आहे की सरकारनं आमच्या लोकांना परमनंट केलं पाहिजे. आणि हीच आपली मागणी आहे. 11 महिन्याचा वगैरे विषय असा आहे की आता ही आजपर्यंत तुम्ही 3 महिन्याच्या ऑर्डरी दिल्यात, कुठं 2 महिने काम केलं की 3 महिन्याच्या ऑर्डरी असताना सुद्धा तुम्ही त्यांना घरी बसवलात. असा पोरखेळ आता बंद करा. आपल्या निवेदनामध्ये आपण स्पष्ट मत आहे आपलं की हा पोरखेळ तुम्ही बंद करा. 2 महिने 3 महिने येड्याचा बाजार. बरं, लोकांना माहीत आहे, WHO सांगते, तज्ज्ञ सांगतात की बाबा हे काय 4-5 वर्ष जाणारा आजार नाही. तुम्ही 2 महिने 3 महिने काय लावला ही राडा? आपण आपलं मत व्यक्त केलंय निवेदनामध्ये, चांगल्या भाषेमध्ये लिहिलंय. 11 महिन्याच्या ऑर्डरी द्या आणि आम्हाला कायम करण्याची प्रक्रिया चालू करा. मग ती बजेटनुसार असेल, कसं असेल. मागं 2-3 वेळाच घोषणा केली आरोग्यमंत्र्यांनी की बाबा आता एवढ्या जागा काढणार, तेवढ्या जागा काढणार, फलानं करणार, अमुक करणार. तर हे असं आजपर्यंत बोललेत. आज मी बोलतोय 22 जून आज तारीख, पण आजपर्यंत कुठलीही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. तर ही अशी परिस्थिती आहे. मागच्या वर्षभरापासून आपण फक्त ऐकत आलो, तर पुढेही
या बाबतीत काही खात्री देता येत नाही राजकीय लोकांची. आणि आपली मागणी आहे की कोणाची कशा परीक्षा असतील, किती पर्सेंटेज, हे एक चालू आहे. कोणी म्हणतं 40% जागा राखीव ठेवा, 50% जागा राखीव. आमचं राखीव जागेवरती विश्वास नाही. 50% जागा राखीव ठेवा, 50%नी कुठं जा. जेवढी लोक तुम्ही घेतलीत ती तुम्हाला गरज आहे म्हणूनच घेतलीत, आणि तेवढी लोक महाराष्ट्राच्या सेवेसाठी घेतलेली आहेत. ती काय दुरुपयोग थोडंच आहे. लोकांच्या जीवाचं रक्षण करायला घेतलेली आहेत, आणि तेवढी लोक लागणार आहेत म्हणूनच घेतलेली आहेत. मग ह्या लोकांना पुन्हा काढून अर्धे निमी भरून पुन्हा तुम्ही लोकांचं जीव संकटात घालणार आहेत का यांचा जनतेचा. मग आहेत तेवढी लोक सगळे कायम करा ना. ज्या पदावर आहेत त्याच पदावर कायम करा. आम्ही म्हणतो का 12वी झालेल्या माणसाला तुम्ही डॉक्टर करा, नाहीत म्हणत. त्यानं वार्ड बॉय आहे, त्याला वार्ड बॉयच राहू द्या. जे ANM आहे त्याला ANMच राहू द्या. जे GNM आहे त्याला GNMच राहू द्या. जे DEOला आम्ही म्हणत नाही स्टोअर ऑफिसर करा, त्याला DEOच राहू द्या ना. स्टोअर ऑफिसरला स्टोअर ऑफिसरच राहू द्या. ज्याच्या त्याच्या एज्युकेशन प्रमाणे तुम्ही घेतलात, मेरिट प्रमाणे गुणवत्तेनुसार घेतलात, अनुभव बघितलात, आणि मग आता भरतीच दसकटं काढण्यात काय अर्थ आहे. आता त्यांना फक्त कायम करा, एवढीच आमची आपली महामारी योद्धा संघर्ष समितीची माफक मागणी आहे. आणि ती सरकारने पूर्ण करावी अशी आपली सरकारला कळकळीची विनंती आहे. आपण त्याच्यासाठी संविधानाच्या मार्गानं, संवैधानिक मार्गानं आपले जे अधिकार आहेत सरकारसमोर आग्रह धरण्याचे, त्या सगळ्या आग्रहांचा, सगळ्या प्रकारच्या आंदोलनांचा, सगळ्या प्रकारच्या चळवळींचा अतिशय कसोशीनं प्रयत्न करणार आहेत, आणि त्याचा वापर करणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे भविष्यातही आंदोलनं होणार आहेत. आणि जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत महामारी योद्धा संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण सगळे लढतच राहणार आहेत आणि आपला अधिकार मिळवणार आहेत. जय महाराष्ट्र, जय भारत. ताप असं सगळं भरपूर त्यांच्या भावाचे बोलत ऐकायचं. बांडेश्वर सगळे एका ग्रुपलाच राहतील आपल्या, सगळे आहेत. बांडेश्वरचे मॅसेज बघत होते, प्रश्न असतात चिन्ह टाकले होते. बरोबर आहे. ज्यावेळेस पेशंटला इंटिब्यूट करायची गरज होती सकाळीच करायला लागलो, पण आम्ही संध्याकाळी 7ला पोहोचलो. आधी चालतं ते दिवशी, बरोबर. म्हणजे पेशंट जागेवर जायचं, तिथं आपले वार्ड बॉय, स्टाफ नर्स कोण असेल तर 100% होते मॅसेज रीड करत होते, करत होते. हां, ह्या माणसाचं काय बंद आपल्यासाठी एवढं पळायचं. आपण सध्या यांच्यासाठी एवढं केलं वार्डात. माझ्यापासून बोलून दाखवलं मी, म्हणजे तुमच्या तुम्ही प्रेझेंट तर स्टाफ होतात आपला. तर ते तर दत्त नावाचे वार्ड बॉय तेच झालं आपल्यामध्ये. तुमच्या संदर्भात झाली ही गोष्ट तर मान्य आहे. पण प्रॉब्लेम असा आहे ना की आपले जे कर्मचारी आहेत जी कुणाला सपोर्ट करत नाही, जी कुणाला सपोर्ट करत नाही, खच्चीकरण जास्त करते पण सपोर्ट करते. कोणच हे तुम्ही लढायले तुमच्यासाठी आणि असं होत नाही. अगर आहे मी काहीतरी आज ते माणूस गेल्यावर कोण आहे आपल्याला सांगत. एखादा चुकीचा मेसेज जर गेला काहीच केलं नाही. चुका झालेला एवढं डिस्कशन होतं संध्याकाळी 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत. पण एखादा जर ग्रुपवर आपण ग्रुप कशासाठी बनवला आहे की कोणाच्या अडचणी नाही, कोणाचा काही प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये काहीतरी नातेवाईकांना कोणाला काहीतरी प्रॉब्लेम झाला. आज आपल्या इथला स्टाफ आहे गायकवाड माया म्हणून, ती आहे स्टाफ केसीगाव. तिची आई पॉझिटिव्ह आली म्हणून, वडील पॉझिटिव्ह आले म्हणून ती स्टाफ इथं कार्यमुक्त असताना सिव्हिल लागली. अशी परिस्थिती तो जे ज्याने आणली ते आणून ते पण पॉझिटिव्ह. आता ती बिचारे अख्खा घरी आपला स्टाफ डब्बा नेऊन द्यायला सुद्धा तिथं आपले कर्मचारी तिथं कामाला आहेत. आणि त्यांना आम्ही फोन केला, आमच्या पद्धतीनं ज्या टायमाला आम्हाला ड्युटी आहेत, आम्ही बाहेरगावी नाही आहेत, असं आम्ही त्यांना सेवा दिली. सांगायचं पर एवढं आहे की आपले कर्मचारी आपली खच्चीकरण करायला बाकीचं काही नाही. इतके दिवस पर मंथवाल्यांचा जास्त त्रास होतो त्यासाठी ड्युटीसाठी. त्यांना कसं तरी कळालं की बाबा हे स्टाफ आपला काम कमी करण्यासाठी आला, त्या गोष्टी त्यांना कळाल्या, ते शाने झाले, त्यांचा त्रास आता कमी झाला. आता हे इकडून एखादा स्टाफला जास्त
समजा मी लॅब टेक्निशियन आहे, डाटा एंटर ऑपरेटर आहे, ह्यांचं खच्चीकरण कसं करायचं, मी ह्याचं कमी करू, मी ह्याचं कमी करू, मी त्याचं वाढवू, ह्या गोष्टी आहेत आता, ह्या गोष्टी जास्त आहेत. आणि हे सध्या त्याला कसं होईल सिटी सेंटरला सोडून मेन डिस्ट्रिक्टला जास्त प्रमाणात काहीच नाही. शेवटी काय तुम्हाला सांगतो, डाटा एंट्री ऑपरेटर जेवढे आहेत त्यांचं पद तेवढंच आहे, पगार तेवढाच आहे, कोण कुठला अधिकारी नाही वरचा होणार आणि कोण कुठला खालचा अधिकारी होणार नाही, त्याला बी तेवढंच काम आहे, त्याला बी तेवढंच काम आहे. पण प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये असा आहे, थोडंही आधी वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी थाप टाकली हाता खांद्यावर आपले पडले ते त्याला काय वाटायला की माझ्या एवढा कुणीच नाही, म्हणजे मी ह्याच्यापेक्षा आलं की मी ह्या डिपार्टमेंटचा हेड काय घाई आहे का? नाही.